अविनाश, खरंच तुम्हाला मागचं काहीच आठवत नाही? सगळंच विसरलं आहात का? एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून दिलेली वचनं, सोबत पाहिलेली स्वप्न, काहीच लक्षात नाही? किती जपायचं तुम्ही मला. तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही असं म्हणायचं तू. आणि आता अश्रूंशिवाय माझा दिवसच संपत नाही. पण तुम्हाला आत्ता काही फरक पडत नाही. आताही मी इतकं बोलते आणि तुमचं लक्ष मोबाईलकडे. लग्नात वचन दिलं होतं मला तुम्ही. सुखादुःखात तुम्ही नेहमी माझी साथ द्याल. अविनाश, मी काहीच विसरले नाही. ते प्रेम, ती वचनं, त्या शब्दा, मला ते सगळं हवंय. मला तुम्हीही हवे आहात. हे बघा, आयुष्यात चढ उतारे होत असतात. जर आपण एकत्र सामोरं गेलो ना तर काहीच अशक्य नाहीये. अविनाश, मला तुम्ही, हे घर, या घरची माणसं, मुलं सगळे हवे आहेत. मी कुठेही जाणार नाही. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण या सगळ्याबरोबर जिथे मी लहानाची मोठी झाले, माझं माहेर, ते पण माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अविनाश, जसे तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता तसे मी माझ्या आई वडिलांवर प्रेम करते. जशी तुम्हाला तुमची आई महत्वाची तशीच मला माझे आई बाबा महत्वाचे. त्यांचा अपमान झालेला मला नाही सहन होणार. मला हेही वाटतं की तुम्ही खूप मोठं व्हावं आणि तुम्ही व्हाल. तुमचा उत्कर्ष व्हावा, तुमची प्रसिद्धी व्हावी. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. नशिबाच्या पुढे आपण काही नाही करू शकत, पण आपलं नशीब पलटेल, दिवस बदलतील. फक्त तुम्ही थोडा संयम ठेवा. तुझी बायको आली होती माझ्या ऑफिस मध्ये. तिने मला सांगितलंय की ही कागाया करते, तिकडचं तिकडे करते, तिला अशी वागणूक देतो, तशी वागणूक देतो. हे सगळं घरी सांगते. हे तुझ्या बायकोने सांगितलंय मला. गुड नाईट. मंदार, पुरे ना आता. किती त्रास करून घेशील यार. खरं तर ना, आई बाबांच्या सांगण्यावरून तू तिकडे गेलास म्हणून मी तुला अडवलं नाही. नाहीतर या असल्या माणसांच्या वाऱ्यालाही उभं राहायला आवडत नाही मला. हो, रिअली? तुझ्या मते ज्या माणसांच्या वाऱ्यालाही उभं राहायचं नसतं त्याच माणसांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला भेटतेस तू? मी अविनाशला भेटायला गेले? बघे, उगाच खोटं बोलू नकोस दिव्या. आई बाबांसमोर मला तमाशे नको होते म्हणून मी गप्प बसलो. पण आता तुला इथे मी जाब विचारायला आलोय. अरे पण मी अविनाशला भेटायला का जाईन? कोण आहे असल्या फडतूस बातम्या सांगता रे तुला? स्वतः अविनाशने मला सांगितलंय. अविनाशने मला स्वतः सांगितलं की तू त्याच्याकडे ताईची तक्रार केलीस. तू हे सांगितलंस की ताई आपल्याकडे रोज फोन करते, त्यांच्या घरच्या चाहड्या आपल्याला सांगते. इनफॅक्ट तू हे सुद्धा सांगितलंस की बाबा त्याला सायको म्हणाले.
गॉड, शी, किती घाणेरडा, नीच आणि किती खोटारडा माणूस आहे हा. मंदार, आय स्वेअर मी त्याला मुळीच भेटायला गेलेले नाहीये, त्यामुळे हे असलं काही बोलण्याचा संबंधच येत नाही. अरे मी जर का हे त्याला असं सगळं सांगितलं तर तो किती बिथरेल आणि अनुचं किती छळ करेल माहित नाहीये का मला. आय नो तुझा माझ्यावर विश्वास नाही बसणार. एक मिनिट. मंदा, मंदा, आधी बाहेर ये. आता तिला कशाला बोलू? वेट, आता थांब. मंदा, हो. काय झालं मॅडम? काही हवं होतं तुम्हाला? नाही, मला काही नकोय. पण तू जरा तुझ्या दादांना सांगतेस का की मी आज दिवसभरात कुठे गेले, म्हणजे घरातून किती वाजता बाहेर गेले, घरात परत कधी आले? प्लीज सांग ना जरा दादांना. पण तुम्ही तर घरीच होतात, कुठे गेलाच नाही, तर मी काय सांगू? जा तू तुझ्या कामाला. ठीक आहे. झालं समाधान? का अजून कोणाची साक्ष काढायची? नाही तर आपण एक काम करूया, आपण ना अनुच्या घरी जाऊया आणि त्या भिकारड्या अविनाशला आत्ता माझ्या समोर उभं कर आणि मग त्याला विचार, मग बघू काय बोलतो ते. इनफ. फालतू ड्रामे करायचं नाहीये दिव्या. आणि तू किती पुरावे दिलेस ना तरी माझा तुझ्यावर विश्वास नाही. कारण माझ्या ताईच्या बाबतीत तू कुठच्या थराला जाऊ शकतेस ना याची पूर्ण कल्पना आहे मला. त्यामुळे एक गोष्ट निक्षून सांगतो ती लक्षात ठेव. इथून पुढे माझ्या ताईच्या बाबतीत एक जरी चूक केलीस ना तर माझ्यासारखा वाईट कोण नसेल, लक्षात ठेव. मी काही चुकीचं वागलेच नाहीये. सो या तुझ्या वॉर्निंगला मी मुळीच सिरियसली घेत नाही. एनिवेज मी चालली आहे झोपायला. गुड नाईट. झोप. तिथे तिथे माझ्या ताईच्या घरी काय चाललं असेल, माझी ताईची काय अवस्था असेल याचा विचार करून माझी झोप उडली. आणि ही आज जे झालं ना ते इथे थांबणार नाहीये. उद्या आणखीन ताईच्या नशिबात काय लिहिलं असेल देवालाच ठाऊक. काय झालं ग? इतका कसला विचार करतेस? कौस्तुभ, आपलं लग्न झाल्यानंतर तू माझ्याशी नीट वागशील ना? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? रेऊ, आय लव्ह यू ना. आय लव्ह यू टू. पण हे प्रेम ना असं लग्न आधीपर्यंतच असतं, त्यानंतर ते कुठे जातं काय होतं काहीच कळत नाही. मी बघते ना माझ्या आजूबाजूच्या लोकांना. पण तू जर माझ्याशी वाईट वागलास ना तर मी तुला सोडून जाईन ना. तू काय मला सोडणार? तुझा सगळा पैसा लुटून मीच तुला सोडून जाईन. काय रे, गप्प का झालास? मला वाईट वाटलं. हेच ओळखलंस तुम्हाला रेऊ? अरे नाही तसं नाहीये, पण भीती वाटतेच ना. काय कसं काय? तुझ्या डोक्यात हे सगळं अचानक आलं कुठून? मला एक सांग की घरी काही झालंय का? हो अरे घरी सगळं मस्त आहे आणि घरचं काही टेन्शनच नाहीये रे. इनफॅक्ट माझे दोन्ही भावंड त्यांच्या वाईफवर इतकं प्रेम करतात. अवी दादा तर राहूच देतो. अरे तू अनुवहिनीचे इतके लाड करतो, म्हणजे तिची हाऊस माऊस गरज सगळी पुरवतो रे. रेऊ चिल, डोंट वरी. तुझा अवी दादा तुझ्या वहिनीवर जेवढं प्रेम करतो ना त्याहून जास्त प्रेम मी तुझ्यावर करीन. प्रॉमिस. नको रे बाबा, अवी दादा सारखं प्रेम या जगात कुठल्याच बायकोच्या नशिबी येऊ नये. आई, काय ग? माझा सगळा स्वयंपाक झालाय आणि बाकीचं सगळं आवरूनही झालंय. मी जरा बाहेर जाऊन येऊ का? कशाला? ते देवाला नवस बोलायचंय. हो, आमचं वाटोळ होऊ दे म्हणून. नाही तुझा काय भरोसा नाही ग. माझ्या नवऱ्याने सगळी इस्टेट तुझ्या नावावर केली ना, आमच्या मरणाचीच वाट बघतो. नाही हो आई,
ह्यांची कोर्टात केस चालू आहे. तो निकाल त्यांच्या बाजूने येऊ दे याची प्रार्थना करायची. घरात जे काही पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत ना ते सगळे दूर होऊ देत, म्हणजे घरात जरा शांतता येईल. नक्की देवळातच जातेस ना, की देवाचं नाव सांगून तुझ्या आजारी बापाला भेटायला जातेस? देवळातच जाते आई. हवं तर तुम्ही पण चला माझ्या बरोबर, तुमचं पण देवदर्शन होईल. नको बाई, मी नाही, माझे पाय दुखतात. तूच काय ते नवस बोल, तुलाच पाहू दे आणि सगळं सुख शांती लाभू दे घरात माझ्या. मी आलेच आहे एका मिनिट. हा, जा 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 जा. अरे देवळात जाते रे ती. नाही, तशी ती तुझ्या शब्दाबाहेर नाही रे. काही झालं ना तरी माझा तिच्यावर विश्वास आहे. तिला माहिती आहे तू नंतर तिचे काय हाल करशील ते. मला एक कळत नाही की आपल्या घरात देवारा आहे ना, मग देवळात जायची काय गरज आहे? आता ती देवळात जाते म्हटल्यावर मी नको म्हणू का? आणि हे बघ अभि, तू ना जरा तिच्याशी गोड गोड बोल, चांगला वाग. का पण? का म्हणजे? अरे सगळी इस्टेट तिच्या नावावर आहे, विसरू नकोस. तुला माहितीये ना तिची ती बहीण वकील नीरजा, तिनं तिचे कान भरण्याआधी तिच्याशी गोड गोड बोल, सगळ्यांवर सह्या करून घे, कळलं? बघू काय करायचं. ए कशाला? बॅग उचलतो. हा जा. आई हा? मी पटकन जाऊन येते. हा, आल्यावर वाढते तुम्हाला. आणि हो, येताना माझ्यासाठी प्रसाद घेऊन ये. अगं तिकडचं नाव मस्त साजूक तुपातला शिरा असतो ना, मला खूप आवडतो. आणते. अरे मी कोर्टात जाणार आहे आणि कोर्टातून मग तिकडे येणार आहे. अरे ऐक ना, तोपर्यंत हँडल कर ना यार. राघव ते बोल. येस. देवळात चालले मी, मला सोडाल का प्लीज? तुझा ड्रायव्हर असण्याचा मला किती पगार देतेस तू? जाते मी. हो मला माहिती आहे कोर्टाची तारीख आहे आणि तिथे पोहोचायचं असेल तर मला वेळेत निघावं लागेल. जे मी निघालोय, पण सारखे फोन केले तर कसा पोहोचेल मी? ठेव फोन. आई म्हणाली ते पण बरोबर आहे. हिच्या हातात सगळे अधिकार आहेत. नीरजाला जर आबांच्या बिलबद्दल समजलं तर ती नक्कीच हिला पितवेल. गरज आहे तोवर हिच्याशी जरा प्रेमानेच वागायला हवा. काय हो? बस सोडतो. काय? बस सोडतो. आई आई काय? तुम्ही टीव्ही काय बघत बसलात? मग काय तुला बघत बसू? हा, अशा कशा आहात हो तुम्ही? नाही म्हणजे एवढं सगळं झालं तर तुम्ही गप्प कसं बसू शकता? तिला देवळात जायला परवानगी दिली तर तुला त्रास व्हायला लागला. एक तर घरातली कामं करायला नको तुला, ती सगळी कामं करते तरी पण तुला त्रास होतो का ग? आई तुम्हाला खरंच समजत नाहीये मला काय बोलायचंय? नाही मलाच वाटलं होतं तुम्ही आज बोलाल उद्या बोलाल, पण नाही. काही घेणं देणं नसल्यासारखं कसं काय गप्प राहता तुम्ही? हे बघ, असं कोड्यात बोल नको. जे काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोल. नाही बोलायचं असेल तर जा, तुझी नखर रंगवत बस जा. मला टीव्ही बघू दे. आई ऐका ना,
आबांनी त्यांची पूर्ण इस्टेट तुमच्या धाकट्या सुनेकडे सोपवली आहे, तिच्या मुलांच्या नावे केली आहे. माहितीये मला, पण इतक्या दिवसाने तुला आता आठवलं? आई, मी पण आबांच्या विलची वाट बघत होते की नाही. मीही काही प्लॅन्स केले होते, पण आमच्या तोंडाला तर फक्त पानच पुसली नाही. आणि आता जर आम्हाला पैसे हवे असतील तर काय करायचं आई? आम्ही तिच्याकडे जाऊन तिच्या समोर हात पसरायचे का दरवेळी? अगं मग हे तेव्हाच का नाही बोललीस? काय बोलणार आई? बोलून काही उपयोग आहे का? नाही. आणि तुमचा मुलगा कधी काही बोलतो? नेहमी आहे त्या परिस्थितीत सुख मानणार आहे ना तुमचा मुलगा. पिचभर पगाराची नोकरी करतो, पण असा आणतो तसा मोठ्या बँकेत मॅनेजर. सीमा, जास्त बोलू नकोस हा. राजन निर्व्यसनी आहे, तुला काही बोलत नाही, तुला मुठीत ठेवत नाही, याची तरी कदर कर जरा. तेवढ्याने काय होणार आहे? नाही म्हणजे मला काही हाऊस मौस नाहीच आहे काही. मग बोल ना अविनाशी. नाही, नको. परत ना मीच वाईट होते. आई, मी काय म्हणते, आपण न बोलता कृती करूया, नाही तरच त्या अणूला वचक राहील. खरं सांगू, मला सुद्धा यांचा निर्णय पटला नव्हता. आठवण झाली तरी अंगाची आग आग होते माझ्या. अगं एक वेळ माझ्या अविनाशच्या नावावर सगळं केलं असतं ना तर काही वाटलं नसतं मला, पण सगळी इस्टेट तिच्या नावावर गेली. आणि तरीही तुम्ही गप्प राहिलात. अगं मग काय करू मी? आबांचं विल वाचन करताना पटवर्धन वकील काय म्हणाले होते ते विसरलात? माझी स्थावर आणि जंगम अशी सगळी संपत्ती मी माझी दोन्ही नातवंडे पिहू आणि प्रथम यांच्या नावे समसमान प्रमाणात करत आहे. पिहू आणि प्रथम सज्ञान होईपर्यंत त्या संपत्तीची देखभाल करण्याची, योग्य तो व्यवहार करण्याची जबाबदारी मी माझी धाकटी सून अनुप्रिया अविनाश पाटकर हिला सोपवत आहे. एवढे आलाचा आहात तर आज चला ना, दर्शन घ्या. आत्ता नको. ऐका ना, फक्त नमस्कार करा आणि जा. तुमची सगळी कामं नीट व्हावी म्हणून नवस बोलायला आले. तुम्ही स्वतःहून दर्शन घेतलं तर म्हणजे देवीच्या कृपेने सगळं नीट होईल ना, सगळं छान होईल. आज कोर्टाचा निकाल आहे. इतकी वर्ष केस रेंगाळत पडली आहे. ही म्हणतेच आहे तर 2 मिनिटात दर्शन घेऊन जातो ना कोर्टात. जेव्हा तू असं बोलतेस ना, तुला माझी काळजी वाटते ना, तेव्हा असं वाटतं की देवळातल्या त्या देवाची मला काय गरज, जेव्हा माझी स्वतःची देवी माझ्यासमोर उभी आहे. येत आहे, गाडी लावून येतो. मी फुलं घेऊन ये. आपण केस करूया. काय? अगं हो, आपल्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाहीये अधिकार मिळवण्यासाठी. आणि आई, हे रोज रोज तुम्ही जे काय शिक्षा करतात ना तिला, त्याच्याने काही होणार नाहीये. कोडगी झालीये ती. आणि तिच्या माहेरची लोक आहेतच. तिची बहीण निर्जा विसरला, तेही तिला शिकवणार. आणि ह्याची काही कमी होती तर तिची ती रेडिओवाली बाई रोज नवीन नवीन अक्कल शिकवत असते तिला. याच्याने काय होईल माहितीये काय? तिच्या डोक्यात हवा जाणार आणि मग ती तुमच्या मुलाला, तिच्या नवऱ्याला गोड गोड बोलून स्वतःच्या बाजूने करून घेईल. काय पडेल मग आपल्या हातात? काहीही पडणार नाही. पैशा पुढे कोणी कोणाचं नसतं आई. आणि उद्या काय होईल माहितीये? ते नवरा बायको दोघं एकत्र येतील. आपण काय करणार सांगा ना? आपल्या हातात काय राहील? काहीही राहणार नाही. अहो, येत आहे ना?
म्हणतेस ते बरोबर आहे. तुला काय हवं ते कर. तू राजनशी बोल. पण हे कोर्ट कचेरा हे आपल्या बायकांचं काम नाही. हा कळलं? तुम्ही हे सगळं माझ्यावर सोपवा. मला फक्त एवढं सांगा, तुमचा होकार आहे ना? हे बघ, मला त्यात ओढू नको बाई. तुला अवीचा स्वभाव माहितीये. त्याला जर कळलं ना तर सगळं घर डोक्यावर घेईल. काही झालं तरी मला त्याच्याच बरोबर राहायचंय. वा, नाही हे बरं आहे तुमचं. नाही म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ नका. मग या सगळ्याचा वाईटपणा मी एकटी घेऊ? तुला सांगितलं ना, काय हवं ते कर तू. जा, आता माझं डोकं खाऊ नकोस. आई, देवा, आज कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागू दे. एकदा का मी ही केस जिंकलो की माझ्या समोरचे अनेक प्रश्न बघता बघता सुटतील. बिझनेस मार्गी लागेल. माझा उत्कर्ष होऊ दे बाबा. बाकी माझी काहीही अपेक्षा नाही. देवी आई, अविनाशच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. त्यांच्या बिझनेसमधल्या सगळ्या अडचणी दूर होऊ देत. सगळ्यांना सुखी ठेव.